हम्म, आणि मी सप्टेंबरमध्ये फायनली जॉईन केलं. म्हणजे मी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे मला प्रत्येक गोष्ट त्या घरात मिळाली. आणि आपल्याला जसं आपल्यामध्ये बदल जाणवते तसं आपण इतरांना पण अजून देऊ शकू आणि त्याचं ज्ञान दुसऱ्यांना देऊ शकू. यासाठी मग मी ग्रँडमास्टरला ऍडमिशन घेतलं. की मी आवाजाला घाबरायची, समोरच्याच्या डॉमिनेटिंग नेचरला घाबरायची. आणि जेव्हापासून मी रेकीची सुरुवात केली म्हणजे लेवल 1, तेव्हापासून हळूहळू फरक जाणवत गेला. सागर गुरुकुलमध्ये जेव्हा मी आधी आली तेव्हा मला माझा आत्मविश्वास फार कमी होता, जो हळूहळू बिल्ड झाला. ओके. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण सर्वांचं स्वागत करत आहोत या नवीन एपिसोडमध्ये, जिथे आपण ग्रँड मास्टर जे आहेत, जे आपल्याकडून ग्रँड मास्टर झाले, त्यांचे विशेष मुलाखती, विशेष इंटरव्ह्यूज आपण घेत आहोत. आणि आज आपल्यासोबत एक ग्रँड मास्टर आहेत, आशा चव्हाण मॅडम. आणि आशा चव्हाण मॅडम यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो या इंटरव्ह्यूमध्ये. वेलकम मॅडम, वेलकम. वेलकम टू दिस इंटरव्ह्यू. ओके, सो पहिला प्रश्न माझा तुम्हाला असेल की तुम्हाला कसं वाटत आहे आता ह्या इंटरव्ह्यूमध्ये? कसं वाटत आहे तुम्हाला? हाऊ यू आर फिलिंग? ऍक्च्युली पहिल्यांदाच मी असा इंटरव्ह्यू देते. ओके. आयुष्यात मी ओके. कधी विचार केला नव्हता. हा. मी आहे एक गृहिणी आणि मी कधी विचार केला नव्हता की मी दुसरं काही करू. त्याच्या आधी मी ट्युशन्स घ्यायची मुलांची. नंतर एक गेले 16-17 वर्ष पूर्ण गॅप आहे की मी काहीच करत नव्हते. बरं. त्यामुळे ओके. मला त्याचा रिते पण होता आयुष्यामध्ये. आणि हम्म. एकदा मला फेसबुकमध्ये सागर गुरुकुलची ऍड यायला लागली. त्याकडे दुर्लक्ष केलं, पण पुन्हा सतत देवाचा काहीतरी संकेत असेल की मला ते येत गेली ऍड ऍड आली. पुन्हा. हम्म. आणि मी सप्टेंबरमध्ये फायनली जॉईन केलं ते. रेकी ओके. काय आहे ओके. रेकी? आणि मग मी ते जॉईन झाले रेकीला. आणि ओके. सध्या मी लेवल 1, 2, 3 मास्टर्स आणि ग्रँड मास्टर झाली सागर गुरुकुलमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली. ओके. आणि मी माझ्या स्वतःच्या पहिल्यांदा घराला हील केलं, जे माझं स्वतःचं घर होतं त्याला. जे मी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे मला प्रत्येक गोष्ट त्या घरात मिळाली. हा माझा ओके. स्वतःचा व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि त्याप्रमाणे मी माझ्या घरच्यांना हील करते की घरात पॉझिटिव्हिटी कशी राहील, निगेटिव्हिटी बाजूला राहील. हा मी विचार करते. आणि कोणाला गरज असेल तर त्यांना मी हिलिंग करते आणि त्यांना मी आयुष्यामध्ये मदत करायचा प्रयत्न करते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. सो जसं की आशा मॅडमने सांगितलं मित्रांनो आपल्याला, की त्यांनी इतरांना हिलिंग करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. कारण जवळजवळ त्यांचे 3 लेवल होऊन मास्टर, ग्रँड मास्टर हे सर्व कंप्लीट झालेलं आहे. सो आताच त्यांना नवीन घरात सुद्धा त्यांनी पदार्पण केलं, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. सो आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की ग्रँड मास्टर व्हायचा आहे मला, हा निर्णय तुम्ही का घेतला? किंवा काय वाटते तुम्हाला, असं का बरं असं वाटलं तुम्हाला की ग्रँड मास्टर व्हायचं आहे मला? आधी मी लेवल सुरू केल्या रेकीच्या. हम्म. लेवल 1 केली तुमच्या हम्म. मार्गदर्शनाखाली. हम्म. त्याच्यानंतर ती करत करत असतात त्याच्यामध्ये मला रस यायला लागला की काहीतरी आपण आपल्यामध्ये बदल घडतो हे मला जाणवायला लागलं आधी स्वतःमध्ये. आणि हा जो बदल घडतो हा दुसऱ्यांमध्ये पण आपण घडू शकतो हे मला लेवल 2 ला कळलं. मग ओके. लेवल 2 ला कळल्यानंतर अजून आपण काहीतरी करू शकतो. मग लेवल 3 ला मी ऍडमिशन घेतलं. असं करत मी मास्टर्स पर्यंत पोहोचले. आणि एवढी मोटिवेट झाले मी की ह्याच्या पुढे काय अजून करू शकतो आपण ह्याच्यामध्ये. तर हम्म. ह्याच्यामध्ये अजून चांगलं काही आपल्याला डीप नॉलेज घेता येईल. आणि आपल्याला जसं आपल्यामध्ये बदल जाणवतोय तसं आपण इतरांना पण अजून देऊ शकू आणि त्याचं ज्ञान दुसऱ्यांना देऊ शकू. यासाठी मग मी ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलं. ओके. आणि ग्रँड मास्टर आता मी कम्प्लीट केलंय आणि पुढचा प्रवास छान चालू आहे स्वतःमध्ये बदल करत. ओके. तुम्ही बदलांबद्दल बोलले की बदल मला दिसले स्वतःमध्ये. सो एखाद बदल तुम्ही सांगू शकाल का प्रेक्षकांना, की असं काय एक एक बदल सांगा फक्त, की तुम्हाला हा बदल दिसला, की आधीच्या आशयामध्ये आणि आताच्या आशयामध्ये रेकी शिकल्यानंतर हा बदल दिसला आधी मी मेजरली? आधी मी खूप भीती वाटायची मला हम्म. की मी करेक्ट आहे का, माझे बरोबर आहे का, किंवा समोरच्याचा आवाज वाढला तर मी हम्म. घाबरायची की मी हम्म. सतत माझ्यातच चूक शोधत राहिले की हम्म. समथिंग माझ्यात मिसिंग आहे. आणि मी भीती हा प्रकार माझ्यात खूप होता की मी आवाजाला घाबरायची, समोरच्याच्या डॉमिनेटिंग नेचरला घाबरायची. आणि जेव्हापासून मी रेकीची सुरुवात केली म्हणजे लेवल 1, तेव्हापासून हळूहळू फरक जाणवत गेला मला. आणि मी हम्म. आता सांगायला मला खूप आनंद होतोय की मी स्वतःला रोज आरशामध्ये आय एम फिअरलेस हे खूप आनंदाने बोलते. तो व्हेरी आता मला नाईस. भीती वाटत नाही. मला ओके. आता कुठलाही निर्णय घेताना समोर कुठलाही प्रसंग आला तरी मला जी भीती वाटायची की मी कपेबल आहे का, ही शंका होती, ते आता माझ्यामध्ये 0% आहे. मला भीतीच व्हेरी वाटत नाईस. नाही आता. व्हेरी नाईस. हा माझ्यामध्ये मोठा बदल आहे. व्हेरी गुड. तुमचा जुना व्हिडिओ आणि फोटो आहे हम्म, माझ्याकडे. ओके. सो हम्म, तो मी इथं प्रेक्षकांना दाखवणार आहे ड्युरिंग दिस इंटरव्ह्यू, हम्म, की आधीच्या आशा मॅडम मध्ये आणि आताच्या आशा मॅडम मध्ये किती फरक पडलेला आहे. ओके. सो तुमचा जो जुना व्हिडिओ आहे, जेव्हा तुम्ही लेवल 1 ला आले होते तेव्हा
तेव्हाचा व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे. ओके, सो आता मला पुढचं हे विचारायचं आहे की आता तुमचा नेक्स्ट गोल काय आहे, व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन, आता पुढे काय करायचा विचार करताय, डोक्यात काय चालू आहे? माझ्या डोक्यामध्ये हे चालू आहे सर, की आता मी ग्रँड मास्टर झाली आहे हम्म, आणि मला ह्याच्यातून माझं जे आता ज्ञान मला जे काही मिळाले ते मी अजून इतरांना द्यायचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्यांना रेकी शिकवायचा प्रयत्न करणार आहे. ओके. हिलिंग तर करणारच आहे, चालूच आहे. पण हम्म, त्याच्याबरोबर रेकीबद्दल समाजामध्ये अजूनही गैरसमज भरपूर आहे. तर ते थोडे गैरसमजचे समजमध्ये निर्माण करायचा प्रयत्न करणार, गैरसमज दूर करायचा प्रयत्न करणार आहे. ओके. शिकवायचा प्रयत्न करणार आहे. माझ्या हातून जेवढं शक्य आहे तेवढ्या जणांना मी शिकवायचा प्रयत्न करणार आहे. हम्म, हम्म. आणि माझे स्वतःचे काही छंद आहेत ते रेकीमुळे पुन्हा उभारी झालेले आहेत. तर त्याला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, व्हेरी नाईस, माझी व्हेरी नाईस. स्वप्न आहेत काही. ओके, ओके, ओके. पुढचा माझा क्वेश्चन हा आहे तुम्हाला की ह्या ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात, ऑब्व्हियसली याच्या माध्यमातून समाजाची काहीतरी हेल्प करायची तुमची इच्छा आहे. ओके, की समाजाला तुम्ही गायडन्स कराल, शिकवाल. ज्या काही अडचणींमधून तुम्ही गेले किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही बघितल्या ॲज अ हाऊसवाईफ किंवा ॲज अ आई, ॲज अ बायको, है ना, ॲज अ गृहिणी, जे काही गोष्टी तुम्ही बघितल्या आणि ज्या गोष्टींमधून तुम्ही गेले आणि तुम्हाला असं वाटतं की आता बऱ्याचशा अशा लेडीज असतील की ज्या कदाचित कुठं ना कुठं थोड्याफार प्रमाणात ह्या गोष्टींना फेस करत असतील, सो त्यांना तुम्ही हेल्प करणार आहात या माध्यमातून. सो तो एक सोशल इम्पॅक्ट तुम्ही क्रिएट करणार आहात. खूप चांगली गोष्ट आहे ही. आता मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की सप्टेंबरमध्ये तुम्ही जॉईन केला, आजचा जो मंथ आहे, जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये आपण आता हा व्हिडिओ शूट करतोय. सो हा जो तुमचा एक्सपिरियन्स होता जवळजवळ 6 महिन्याचा, ओके, 6 ते 7 महिन्याचा एक्सपिरियन्स आमच्यासोबतचा, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? अँड अशा काय दोन तीन गोष्टी जर तुम्हाला आठवत असतील की अशा काय काय गोष्टी अशा इम्पॅक्टफुल वाटल्या तुम्हाला की इथं सर मला वाव असं फिलिंग आलं आणि हा इव्हेंट चांगला होता किंवा ह्या ठिकाणी हे असं या सेशनमध्ये, असं काही दोन तीन गोष्टी सांगू शकाल का? आणि सागर लाईफ गुरुकुलच्या माध्यमातून तुम्हाला काय हेल्प झाली जी तुम्हाला वाटते की या ठिकाणी आल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला होते आणि होईल पुढे? सागर गुरुकुलमध्ये जेव्हा मी आधी आले हम्म, तेव्हा मला माझ्यावर आत्मविश्वास फार कमी होता, जो हळूहळू बिल्ड झाला. ओके. आणि सेशन घेताना मी एकदम शांत असायची पहिल्या सुरुवातीला. हम्म, हम्म, पण हळूहळू सरांनी म्हणजे तुम्ही मला खूप बोलतं करत गेला ओके. आणि मी माझी माझी उलगडत गेले. हम्म, आणि त्यानंतर ऑफलाईन सेशन एक आहे, 3 दिवसाचा वर्कशॉप होता, येस. पुण्यामध्ये झाला होता. तो अवेकन द मी हिलर. अवेकन. तर त्याच्यामध्ये मी आधी एक दिवस येणारच नव्हते. पण ते काय देवाची कृपा आणि मी ते 3 दिवस तो जो कोर्स केला ते इट वॉज अ जस्ट लाईफ चेंजिंग. म्हणजे माझ्यातली उरलं सुरलेलं फिअर पण जे पळून गेलं म्हणते ना ते आहे. आणि तो ऑफलाईन जो वर्कशॉप होता तो इतका म्हणजे माझ्या आयुष्यामधलं लाईफ चेंजिंग. आणि मला माझी मुलं सोडून कोणीच आजपर्यंत यू आर अ ब्युटिफुल म्हटलं नव्हतं. कोण म्हटलं त्याला थँक्यू. आणि जे मी आज गोल लिहिलं आहे तेच शब्द माझ्या कानावर पडले. कसे काय माहीत नाही मला, एक्झॅक्टली तेच मला खूप जण म्हणून गेले. जे कोणी म्हटले त्यांना थँक्यू व्हेरी मच. आणि जेवढी एनर्जी मी रिसीव केली त्याच्या डबल मला देताना जाणवले वाईज. आणि आज जो कोणी मला पॉझिटिव्हली बोलले त्या सगळ्यांचं थँक्यू. माझ्या सगळ्या फ्रेंड्स सांगितलं थँक्यू व्हेरी मच सर. म्हणजे त्याला वर्णनच करता येत नाही असं होतं की मी ते अजूनही मला तो वर्कशॉप माझ्या डोळ्यासमोर असा नजरेसमोर फिरत असतो. व्हेरी नाईस, व्हेरी ते नाईस. एक आहे की जे मला एकदम क्लिक झालं त्या वर्कशॉपमध्ये. आणि क्लासमध्ये क्लासमेट्स बरोबर सुद्धा इंटरॅक्ट होताना त्यांचे विचार जाणून घेताना पण मला माझ्या स्वतःमध्ये एक डेव्हलपमेंट करता आली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच आशा मॅडम, तुम्ही खूप साऱ्या इन्साइट चांगल्या चांगल्या शेअर केल्या आमच्यासोबत. आय होप की तुमचे हे स्टोरी ऐकून, तुमचा हा प्रवास ऐकून अजून बऱ्याचशा महिला पुरुष जे आपले मित्रमंडळी आहेत ते हा व्हिडिओला पाहून ऐकून ते मोटिवेट होतील, इन्स्पायर होतील आणि ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन स्टेप घेण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याचदा असं होते की महिलांच्या बाबतीत लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर 15-15, 16-16 वर्ष ते काही करू शकत नाहीत आणि त्याच्यात त्यांचे तो वेळ जातो आणि नंतर त्यांना असं वाटतं की मी आता करू की नाही, कशी सुरुवात करू, कसं करता येईल मला. पण एक छोटी स्टेप घेणं आयुष्यात फार गरजेचं असते आणि ती छोटी स्टेप जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं संपूर्ण लाईफ चेंज व्हायला सुरुवात होते. असं होणार नाही की एका दिवसात आयुष्य बदलेल, पण जसं ते म्हणतात ना की एक दिन या डे वन और एक दिन मैं करूंगा या आज से मैं करूंगा, तर त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि ऑफकोर्स हा व्हिडिओ जे कोणी लोक बघत असतील तेही तुम्हाला, त्या सर्वांनी मी सांगतो की आशा मॅडमला मोटिवेट करण्यासाठी कमेंट करा व्हिडिओच्या खाली की तुम्हाला त्यांचा प्रवास कसा वाटला. आणि जर का तुम्हाला आशा मॅडमशी पर्सनली संपर्क करायचा असेल, हिलिंग घ्यायचं असेल, तुम्हाला जर त्यांच्याकडून शिकण्याची इच्छा असेल, जाणून घ्यायचं असेल त्यांच्याबद्दल अजून, तर त्यांचा नंबर
आणि त्यांच्या युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक आम्ही तुम्हाला देऊ. सो तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. सो दॅट यांनी काय होईल की त्या सुद्धा मोटिवेट होतील आणि तुम्हाला सुद्धा एक स्टोरी मिळेल की तुमच्यातलं कोणीतरी जेव्हा कसं असते, जेव्हा एक मेंटॉर एक गुरु सांगतो की मी हे केलं मी ते केलं, त्याच्यापेक्षा त्याचे स्टुडंट कुठे चाललेले आहे ते जास्त महत्वाचं आहे मला असं वाटते. सो जेव्हा एखादा स्टुडंट काहीतरी अचीव्ह करतो, कुठेतरी पुढे जातो, तर तो एक बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक खूप मोठी मिसाल तयार करतो, एक बेंचमार्क तयार करतो. सो आज तो चान्स तुम्हाला मिळालेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. तुम्ही आज वेळ काढला आणि या ग्रँड मास्टरच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये तुम्ही आला त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच आशा मॅडम. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू.